ओम शक्ती विनायक हा मित्र मंडळ उपस्थित समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे। आपल्या देशातील तरुणांना योग्य शिक्षणाची माहिती आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे शिकवल्यास या राष्ट्राला पुन्हा सोने की चिडिया होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही। पण खरोखर काय घडते आणि करायचं काय आहे यात जमीन आसमानाचा फरक आहे। जगाचं लक्ष आहे की भारतात प्रचंड तरुण लोकसंख्या आहे आणि या देशाला विकासात कोण रोखणार। It now has the world's largest population and one of the youngest. Its fast growing economy has vast potential. The challenge now is to seize the moment. देशातील निम्मी तरुण लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाची। येत्या 10 ते 20 वर्षात काम करणाऱ्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होईल आणि संपूर्ण देश विकासाच्या इंजिनावर बसेल आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल। यापूर्वीही असं घडलंय। 1950 जपान आणि 1980 चीन, त्याच जागी आज भारत आहे। 1950 मध्ये जपानच्या सरासरी लोकसंख्येचं वय 20 वर्ष होतं। दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुहल्ला झाला आणि जपान जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला। त्यानंतर अवघ्या 20 वर्षात अमेरिकेनंतर जपान जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली। 1980च्या दशकात गरिबीशी झगडत असलेल्या चीनकडे पहा। अहो, त्याचा GDP भारताच्या बरोबरीचा होता। चीनने आर्थिक सुधारणांचे इंजिन जोडले आहे आणि तरुण आणि स्वस्त कामगारांचे इंधन करून विकासात प्रचंड वेग घेतला। आज चीनचा GDP भारताच्या GDP पेक्षा 5 पट जास्त आहे। या दोन्ही देशांनी आपल्या तरुण लोकसंख्येचा वापर करून जादू निर्माण केली आहे। प्रत्येकाला वाटतं आता भारताची पाळी आहे आणि भारतातही तेच होईल। वरवर पाहता सर्वांना वाटेल की भारताचा विकास होत आहे, पण एकदा खोलवर जाऊन पहा, सत्य बाहेर। 83% of the jobless workforce in India is under 34 years of age. So most of the unemployed people are young, and this is worrying because India's young population is seen as a national asset. भारतात तरुण लोकसंख्या जास्त आहे, पण या लोकसंख्येचा मोठा भाग नोकरीसाठी सक्षम नाही। पदवीधर विद्यार्थी पहा, 80% विद्यार्थ्यांना नोकरीच नाहीये। बेरोजगारीची यादी तपासा, 83% लोकांकडे नोकरी नाही आणि त्यांचं वय सरासरी 34 वर्षांपेक्षा कमी आहे। ज्या लोकसंख्येची आपण अपेक्षा करत आहोत त्याच लोकसंख्येला नोकऱ्या नाही। प्रत्येकाला वाटेल की आपण अशा स्थितीत पोहोचलो आहोत की भारतात नोकऱ्या नाही, पण परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। महाविद्यालयातून दरवर्षी 1 कोटी विद्यार्थी पदवीधर म्हणून बाहेर पडतायत। ही संख्या स्वीडन देशाच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे। खरं तर या पदवीधरांची एकूण संख्या कोणत्याही नोकरीसाठी योग्य नाही। यावर्षी जून 2024 मध्ये TCSने म्हटलंय की आमच्याकडे 80,000 जागा रिक्त आहेत, परंतु कौशल्याअभावी ती पदं भरता येत नाही। भारतातील ही बेरोजगारांची संख्या एक मोठा अडथळा बनत आहे। ते आपल्या देशाचा विकास करण्याऐवजी आपल्या देशावर ओझे बनले आहे। जर ही परिस्थिती बदलली नाही तर चीन आणि जपानची स्थिती सोडाच, पण आपण पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांशीही स्पर्धा करू शकणार नाही। 60% भारतीय तरुणांनी मॉडर्न स्किल कसं वापरावं हे तर सोडाच, पण त्याबद्दल ऐकलेलं सुद्धा नाही। ग्रामीण भारतातील 80% तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षणही मिळत नाही। यापैकी 80% विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहित सुद्धा नाही। त्यांना नोकरी मिळाली तर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी नोकरी करत नाहीत आणि त्यांना योग्य प्रशिक्षणही मिळत नाही। भारतात दरवर्षी 1 कोटी विद्यार्थी पदवीधर म्हणून बाहेर पडतायत। त्यापैकी 33% कला शाखेचे
आणि 14% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. परंतु भारतात बहुतेक रिक्त नोकऱ्या टेक्निकल स्किलची म्हणजेच तांत्रिक कौशल्याची मागणी करतात. त्यामुळेच हे विद्यार्थी नोकरीसाठी योग्य नाहीत. बहुतेक पदवीधर विद्यार्थी नोकरीची साधी मुलाखत सुद्धा पूर्ण करू शकत नाही. परीक्षेचा पेपर लीक, खासगीकरणामुळे सरकार जागा कमी करत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आजकाल अधिकाधिक निराश होत आहेत. अहो, बीटेकला तर दरवर्षी 15 लाख विद्यार्थी परीक्षा पास होतात, परंतु 10 पैकी एकाच विद्यार्थ्याला नोकरी मिळते. यातून 80% विद्यार्थी फक्त रट्टा मारून पास होतात. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर कसं काम करावं हे माहित सुद्धा नाही. MBA विद्यार्थ्यांचं जीवन इतरांपेक्षा तर अधिक वाईट आहे. 93% विद्यार्थ्यांना कंपनी नोकरी देत नाही, कारण ज्या कॉलेजमध्ये त्यांनी अभ्यास केला, ते शिकले, त्या कॉलेजचा अभ्यासक्रम सध्याच्या उद्योग पद्धतीपासून 20 वर्षांपूर्वीचा आहे. अहो, औद्योगिक क्षेत्र खूप पुढे गेलंय, पण महाविद्यालय मात्र आहे तिथेच आहे. आपली शिक्षण व्यवस्था स्थिर करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजे. विशेषतः उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण पद्धतीत अपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे तरुण विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होतो, कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेशी ते स्पर्धा करूच शकत नाही. सध्याच्या शिक्षण पद्धतीसह सरकारी नियम आणि कायदे यांनी देखील तरुण विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट केली आहे. तंबाखूची पुढील जाहिरात पहा. अरे मुला, अरे या तरुण वयात तू गुटखा खातोयस. अरे तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. हे माहित नाही का तुला? ओ काका, माझा सुपर हिरो शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार ते पण टेलिव्हिजन मध्ये गुटखा खातात. त्यांना नाही होत कर्करोग, मला कसं होईल? काही पण खातात. पाहिली ही परिस्थिती. आता या तरुणाला कोण सांगेल की शाहरुख खान करोडो रुपये घेतो या खोट्या जाहिरातींसाठी, पण तो स्वतः गुटख्याला हात देखील लावत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूच्या वापरावर बंदी घातली. आपल्या देशात ती अंमलात सुद्धा आणली, पण तंबाखू पदार्थांची विक्री सर्रास होत आहे. दरवर्षी अंदाजे 1 कोटी लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतोय. हे सर्व माहीत असूनही अभिनेते आणि क्रीडापटू जाहिराती करून कोट्यवधी पैसे कमवतात आणि तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. रस्त्यावरती चौकांमध्ये, शाळा आणि महाविद्यालयाच्या आजूबाजूला एखादी पानपट्टीही असतेच. तिथे अनधिकृत पदार्थांचे सेवन केले जाते. तंबाखू, गुटखा यांचं सेवन करून तरुण पिढी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहे. शिक्षण घेण्याच्या वयात आपली तरुण पिढी धूम्रपान करून आपलं भविष्य उद्ध्वस्त करून घेते. मोबाईल मध्ये प्रतिदिन नाविन्य रूपात येणारे ऑनलाईन गेम्स जसे रमी सर्कल, ड्रीम11, लुडो यासारखे ऍप आपल्या देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन बनवत आहेत आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत. कोणत्याही देशाच्या विकासासाठी सरकारी नियम आणि कायदे हे खूप महत्वाचे असतात. पण जर सरकारच आपल्या नियमांकडे थोडस दुर्लक्ष करत असेल तर मात्र देशाच्या विकासावर मोठा परिणाम होतो. आम्ही हात जोडून सरकारला विनंती करतो, तरुण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. सरकारला आधुनिक गरजेनुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. सरकारी स्किल इंडिया प्रोग्राम आधुनिक गरजेशी जुळण्यासाठी अनुकूल बनवला पाहिजे, ज्यामुळे तरुणांना प्रशिक्षित करता येईल. तरुणांना शिकवण्यासाठी सरकारला मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करावी लागेल, ज्यामुळे तरुण विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञान शिकू शकतात. असं केल्याने तरुणांना सुलभ नोकऱ्या मिळतील. आधुनिक उद्योगांच्या सहकार्याने सरकारने अध्यापक अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी पास झाल्यावर त्यांच्यासाठी नोकऱ्या तयार असतील. इन्फोसिस फाउंडेशन आणि उन्नती फाउंडेशनने 1 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. सरकारने अशा संस्थांना प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. सरकारने लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या अधिकाधिक संधी वाढवायला हव्यात. तरुणांचं मन विचलित करणाऱ्या तंबाखू आणि दारूच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी घालावी
ऑनलाईन गेमिंगवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होणार नाही आणि आत्महत्येची प्रवृत्ती कमी होईल. लोकप्रिय सेलिब्रिटींनी त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम करणाऱ्या अनावश्यक जाहिराती करू नयेत. परीक्षेच्या पेपर फुटीवर सरकारने नियंत्रण ठेवावे, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही. हे गणेश सर्वांना सद्बुद्धी दे आणि जाणीव करून दे की आपला देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या खूप संघर्षाने आणि कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. आपला देश प्रगतशील ठेवणे आणि सर्व क्षेत्रात विकास करत राहणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. ही विचारसरणी प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाली तर आपला देश लवकरच विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करेल. Thank you.